निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळ पाठीशी नित्य आहे रे मना. अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी, अशक्य ही शक्य करतील स्वामी. हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो. तर मी पुन्हा माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत. आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान आनंदाचं जावं ही स्वामींचरणी प्रार्थना. तर मैत्रिणींनो, फायनली आम्ही आता अक्कलकोटमध्ये पोहोचलेलो आहोत. तर चला आता स्वामींच्या दर्शनाला. तर अक्कलकोट म्हटलं ना तर डोळ्यासमोर येते ती स्वामींची सुंदर अशी भव्य मूर्ती आणि येथील स्वामीमय वातावरण. त्यानंतर आम्ही सर्वजण अक्कलकोटमध्ये स्वामींच्या या वटवृक्षाच्या दिशेने निघालो. तर येथे जाताना तुम्ही पाहू शकता मंदिराच्या वाटेवरच एवढी सुंदर दुकानं होती, तसेच खूप गर्दीसुद्धा होती आणि स्वामींचे भक्त स्वामींच्या दर्शनासाठी एवढी सारी गर्दी करून आतमध्ये जात होते. तर तुम्ही पाहू शकता खूप वेगवेगळ्या प्रकारची स्वामींच्या मूर्त्या, फोटो, पूजेचे साहित्य येथे अवेलेबल होतं. खूप छान होतं ते. आणि पुढे आलो तर ही दिदी सर्वांना छान असं गंध लावत होती. तर आम्ही सर्वांनी सुद्धा तिच्याकडून गंध लावून घेतला. आणि कोणत्याही आपण देवस्थानामध्ये जातो तेव्हा असे गंध लावत असतात आणि खूप छान वाटतं. हा गंध लावल्यावर एक प्रकारची ऊर्जाच निर्माण होते. तर मग आम्ही सर्वांनी छान असा गंध लावला आणि दर्शनासाठी आतमध्ये जायला निघालो. त्यानंतर मी सुद्धा स्वामींच्या पूजेसाठी छान असं इथून श्रीफळ, फुले, हार, प्रसाद या सर्वांचं ताट घेतलं. तसेच स्वामींच्या पूजेसाठी ज्या सर्व काही वस्तू लागतात त्या सर्व येथे अवेलेबल होत्या. तर आम्ही सुद्धा सर्व पूजेचे साहित्य घेतलं आणि आतमध्ये जायला निघालो. तर तेथे स्वामींच्या मूर्त्यासुद्धा एवढ्या सुंदर सुंदर होत्या की एवढ्या साऱ्या मूर्त्या पाहून डोळे अगदी तृप्त झाले. तर मैत्रिणींनो, येथे सर्व प्रकारच्या मूर्त्या अवेलेबल होत्या. तर ज्यांना कोणाला या मूर्त्या पाहिजे असतील तर त्यांनी नक्कीच येथून या मूर्त्या घ्याव्यात. कारण स्वामींच्या दरबारात आपण जी वस्तू घेतो ना तर ती आयुष्यभर आपल्या लक्षात राहत असते. तर त्यामुळे आम्ही सुद्धा येथून बरेच वस्तू खरेदी केल्या. तर आम्ही आता वटवृक्ष मंदिरामध्ये प्रवेश केला. तर हे आहे स्वामींचे वटवृक्ष. तर बरेच जण बरेच वेळा येथे येऊन गेले असतील, पण जे आले नाहीत त्यांच्यासाठी हे तुम्ही दर्शन तरी घेऊ शकता. तर खूप सुंदर आहे बघा, किती प्रचंड महाकाय असं वटवृक्ष आहे. येथे आपले स्वामी महाराज बसायचे. तर तुम्ही पाहू शकता खूप सारी गर्दी ही स्वामींच्या मंदिरामध्ये आहे. तर तसेही तेथे कॅमेरा अलाउड नाही, त्यामुळे थोडंसंच मी शूट केलेलं आहे. तर मग येथे बाहेर आल्यावर आम्ही येथेही छान असं दर्शन घेतलं. तर तुम्हाला हा फोटो दिसत असेल ना तर हा फोटो रुद्राक्षांपासून बनवलेलाच आहे आणि खूप सुंदर तो फोटो दिसतो. आणि त्या संध्याकाळच्या वेळेस जर आपण लाईटिंग वगैरे लावलं ना तर आणखीनच खूप असा मनमोहक फोटो दिसतो. तर बरेच वेळा सर्वजण तेथे गेल्यावर फोटो काढत असतात. तर आम्ही सुद्धा तेथे छान असे फोटो वगैरे काढले आणि बाहेर निघालो.
तर बाहेर आल्यावर या दादांना आम्ही श्रीफळ फोडण्यासाठी दिले. तर आतमध्ये मंदिरामध्ये कोठेही श्रीफळ फोडले जात नाही, तर बाहेर आल्यावर श्रीफळ येथे फोडले जाते. त्यानंतर त्याच मार्गाने बाहेर यावे लागते. तर छान असं आत्ताच दर्शन झालं आहे स्वामींचं आणि आता आम्ही दर्शन घेऊन बाहेर आलो आहे. तर चला मैत्रिणींनो, आता आम्ही बाहेर निघालो आहे आणि आमचा बिट्टू बघा खूप दमलेला आहे, झोप झाली नाही आमच्या बिट्टूची. चला बाहेर चाललोय आता. तर येथे खूप सुंदर सुंदर अशा स्वामींच्या मूर्त्या होत्या. तर त्यामध्ये आम्हाला वटवृक्षाखाली बसलेले स्वामी अशी मूर्ती ही घ्यायची होती. तर मग आम्ही येथे ही सुंदर अशी मूर्ती घेतली. तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर अशी ही स्वामींची मूर्ती आहे. तर मग हे स्वामींच्या मंत्राचे स्पीकरसुद्धा छान असे होते. तर मग मी सुद्धा एक घेतला, कारण सकाळी स्वयंपाक वगैरे करताना लावल्यावर खूप छान वाटते, घरातील वातावरण एकदम प्रसन्न राहते. तर मग ते सुद्धा मी एक घेतलं. त्यानंतर आम्ही आलो येथे स्वामींच्या भव्य मूर्तीपाशी. तर येथे सर्वजण गेल्यावर नेहमी फोटो काढत असतात. तर मस्त असे आम्ही सुद्धा फोटो काढले. आणि हे आहे अन्नछत्र. तर स्वामींच्या दरबारातील सर्वात मोठं असं हे अन्नछत्र आहे. तर जवळजवळ तेथे रोज 10 ते 15,000 लोक रोज जेवण करत असतात. तर अशा या स्वामींच्या भूमीमध्ये खूप प्रसन्न व छान वाटलं. तर चला, आता आमचं छान असं दर्शन झालंय आणि आम्ही आता निघालो आहोत परतीच्या प्रवासाला. तर चला पुढे भेटूया, अजून कुठे कुठे जातोय ते. तर मैत्रिणींनो, कालच्या व्हिडिओमध्ये आम्ही सर्वांनी छान असं तुळजापूर दर्शनसुद्धा केले आहे. तसेच आज अक्कलकोट दर्शनसुद्धा केले आहे. त्यानंतर आलो आम्ही येथील चतुर्थी प्युअर व्हेज या हॉटेलमध्ये. तर सर्वांनी येथे मस्त असं जेवण केलं. त्यानंतर आलो आम्ही सोलापूर हायवे लगतच्या या सुंदर अशा मंदिरामध्ये. तर हे मंदिरसुद्धा आम्ही प्रथमच पाहिलं. तर येथे 1008 असे शिवलिंग आहे व येथील सर्व भव्य मूर्ती तुम्ही पाहू शकता. तर आता सध्या श्रावण महिना आहे. तर श्रावण महिन्यामध्ये खूप छान असं येथे डेकोरेशन वगैरे केलेलं आहे. तर त्यामुळे आम्ही खास करून हे मंदिर पाहण्यासाठी आलो होतो. तर प्रथमच आलो होतो, पण खूप सुंदर असं हे मंदिर आम्हा सर्वांना पाहायला भेटले. तर येथे तुम्ही पाहू शकता 12 ज्योतिर्लिंगांची नावे आहेत.
तर तुम्ही पाहू शकता ही आहे भगवान परशुरामांची 108 फुटी उंच अशी भव्य मूर्ती. तर आपल्याला आतमध्ये जाण्यासाठी या नागाच्या फणीमधून आतमध्ये जावं लागतं. तर आतमध्ये गेल्यावर खूप सुंदर असे हे 1008 शिवलिंग तेथे पाहायला मिळतात. तर हे सर्व पाहून आम्ही तर एकदम चकितच झालो, कारण आतापर्यंत तरी असे शिवलिंग कुठे पाहिले नाही. तर खूप सुंदर असं हे शिवलिंग आम्हाला वाटले आणि खूप छान असं आम्ही तेथे सर्वांनी दर्शन घेतले. आणि ही मूर्ती पण तुम्ही पाहू शकता. तर मैत्रिणींनो, तुम्हाला सुद्धा हे 1008 शिवलिंग पाहायचे असेल तर नक्की अक्कलकोटला जाताना एकदा भेट द्या. तर चला मैत्रिणींनो, कसा वाटला तुम्हाला माझा आजचा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा. तसेच सबस्क्राईब करायला विसरू नका. चला बाय.